तर आणखी एक महत्त्वाची बातमी, मनसेचे नेते अमित ठाकरे हे विधानसभा लढण्याच्या तयारीत आहेत। त्यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा मनसे नेत्यांनी व्यक्त केली आहे। पक्षाच्या बैठकीत त्यांनी भूमिका मांडली। सर्वच नेत्यांनी विधानसभा निवडणूक लढावी असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। तर या क्षणाची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय आता। आदित्य ठाकरेंनंतर अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वैदेही काणेकर आमच्या प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। वैदेही, आपण बघतोय अमित ठाकरे देखील निवडणूक लढवू शकतात का, तशी मागणी होऊ लागल्याचं कळत आहे। काय या संदर्भातली माहिती? नक्कीच आपण बघतोय की अमित ठाकरे हे मनसेचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत। त्यातच अमित ठाकरे यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र दौरा गेल्या काही दिवसांपासून केला आणि त्यांना जो प्रतिसाद मिळतो तो पाहता मनसेच्या नेत्यांनी एक आग्रही भूमिका जी आहे ती राज ठाकरेंकडे मांडलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतून अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी आणि जिंकून विधानसभेत जावं, ही भूमिका खरं तर मनसेच्या नेत्यांची आहे। त्याच्यामुळे आता राज ठाकरे या मनसेच्या नेत्यांवर काय नेमकी भूमिका घेणार याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे। त्याचप्रमाणे अमित ठाकरे जर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असतील तर ते कुठल्या मतदारसंघातून निवडणूक वैदेही, तर काही तांत्रिक कारणांमुळे वैदेहीपर्यंत वैदेहीचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये, परंतु यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणूक लढणार असल्याची शक्यता आहे। कारण तशी नेत्यांनी मागणीही केलेली आहे। अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी मागणी मनसेच्या बैठकीत नेत्यांनी केलेली आहे।